नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, गंगाखेडच्या स्टेजवरून अचानक एक वाक्य असं घुमलं की संपूर्ण मराठवाडा संतप्त झाला. धनुभाऊ, तुमचा इंदोरमध्ये मर्डर होणार होता. भैय्यूजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं. या एका वाक्यानं राजकारणाची जमिनीखालचा पाया हादरला. कारण हा आरोप साधा नव्हता. तो थेट एका वजनदार नेत्यांवर, एका प्रभावशाली घराण्यावर आणि भूतकाळातील घटनांवर बोट ठेवणारा होता. सभेत बसलेले हजारो लोक श्वास रोखून ऐकत होते. गुट्ट्यांनी फक्त आरोप केले नाहीत, तर भैय्यूजी महाराज, इंदोर हॉटेल आणि गुप्त माहिती याचा उल्लेख करून जणू वर्षानुवर्ष दाबून ठेवलेला बॉम्बच फोडणारा होता, असं म्हणायलाही हरकत नाही. धनंजय मुंडेंनी काही दिवसापूर्वी त्यांना नीरव मोदी म्हटलेलं, त्यावरती ही प्रतिक्रिया होती. हे फक्त प्रतिक्रिया नव्हती, तर जाहीर जगाची घोषणा होती. गुट्ट्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय, सुरुवात तुम्ही केली, शेवट मीच करणार. या एकाच वाक्यानं मराठवाड्यातील राजकारणाचा तापमान अचानक उफाळायला लागला. प्रश्न एकच आहे, गुट्ट्यांकडे नेमकी कोणती माहिती आहे? त्या रात्री इंदोरमध्ये खरंच काय घडलं होतं आणि संपूर्ण संघर्ष इथून पुढे कुठपर्यंत जाईल? मराठवाड्यातील राजकीय वादळ आता फक्त सुरू झालंय. खरा स्फोट अजून व्हायचा बाकी आहे. नेमकी काय म्हटले गुट्टे, तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. गंगाखेडच्या जाहीर सभेत वातावरण अधिकच तापलं होतं. निवडणुकीचा शेवटचा दिवस, कार्यकर्त्यांची लगबग, स्टेजवर टाळ्यांचा गडगडाट, झेंडा घोषणाबाजी, पण या सगळ्यांवर क्षणातच शांतता पसरली. जेव्हा आमदार रत्नाकर गुट्टे यांनी माईक हातात घेतला आणि त्यांच्या पहिल्याच वाक्यानं संपूर्ण राजकारणाचा दाबा पडला. धनुभाऊचा इंदोरमध्ये मर्डर झाला असता, पण दिवंगत भैय्यूजी महाराजांनी तुम्हाला वाचवलं. तुम्ही कोणत्या हॉटेलमध्ये होता, कोणाबरोबर होता, सगळं माझ्याकडे माहिती आहे. हे वाक्य सभेत पिनड्रॉप सायलेंट करणारं होतं. कारण हा आरोप साधा नव्हता. तो थेट एका प्रस्थापित राजकीय घराण्यावर, एक अत्यंत प्रभावशाली नेत्यांवर केलेला गंभीर दावा होता. ही आग फक्त या सभेत पेटलेली नव्हती, तर 2 दिवसापूर्वीच माजी मंत्री धनंजय मुंडे गंगाखेडला आले होते. आपली बहीण आणि राष्ट्रवादी गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार उर्मिला केंद्रे यांच्यासाठी ते प्रचार करत होते. त्या प्रचार सभेत मुंडेंनी गुट्ट्यावर टोला लगावला होता. गुट्टे म्हणजे गंगाखेडचे नीरव मोदी. त्यांनी थेट आरोप केले की आमदार गुट्टे यांनी शेतकऱ्यांच्या नावावर 16 कोटी कर्ज घेतलं आणि भ्रष्टाचार केला. या वाक्यानंतर राजकारण हादरलं. त्याचबरोबर गुट्टे काहीतरी भलतेच तयार करत असल्याची चाहल सर्वांना लागून गेली. नेमकी तेच झालं. सभेत गुट्टे ज्या सुरात उभे राहिले होते, सूर जणू दडलेले शब्दच होते, असं तरी बोललं गेलं. धनुभाऊ, मागच्या निवडणुकीत मला पाडण्यासाठी तुम्ही किती ताकद लावली, कोणाला उमेदवार केलं, कोणाचे पैसे घेतले, किती पैसे दिले, हे सगळी माहिती माझ्याकडे आहे, असंही गुट्ट्यांनी म्हटलं. आणि त्याचबरोबर तुम्ही सुरुवात केली, शेवट मीच करणार. ह्या वाक्यानं सभेत विजयासारखा स्फोटच झाला. ते पुढे म्हणालेत की धनुभाऊ, तुम्ही मला नीरव मोदी म्हणता, पण तुम्हीच जर विजयमाल्यासारखे आहात, कारण तुमच्या आवडीनिवडी त्या माणसाची जास्त जुडलेल्या असतात. मी राजा आहे, मी कोणाच्याही पक्षाच्या स्टेजवर जाऊ शकतो, पण तुमचा निकाल लावल्याशिवाय मी थांबणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय. स्टेजवर उपस्थित लोक उत्साहाने ओरडत होते. घोषणांनी वातावरण दणाणून गेलं होतं. गुट्ट्यांचा रोष इथून थांबला नाही. ते म्हणालेत की धनुभाऊ, मागील कित्येक वर्षात तुमच्यावर किती आरोप झाले, किती प्रकरण उघड झाले, त्यावरती सगळे बोलत होते, पण मी मात्र गप्प होतो. कारण मला वाटलं राजकारणाला काहीतरी मर्यादा असतात. पण तुम्ही इथे येऊन माझ्यावर बोट ठेवलात. आता मीही थांबणार नाही. तुमचं सर्व काही बाहेर काढेल. हे ऐकून सभेत क्षणभर गंभीरता पसरली. कारण गुट्टे पहिल्यांदाच इतकं उघडपणे बोलत होते. आणि जेव्हा एखादा नेता सगळं बाहेर काढेल असं म्हणतो, तेव्हा त्याचा अर्थ किती खोलवर असतो हे मराठवाड्यातील जनतेला चांगलंच ठाऊक आहे. यानंतर गुट्टेंनी थेट आर्थिक प्रश्न उपस्थित केले. साखर कारखान्यासाठी शेअर्सच्या रूपात घेतलेले पैसे कुठे गेले? देवस्थानाच्या जमिनीचं काय झालं? कोणत्या व्यवहारामधून कोण लाभलं? गुट्टेंनी सगळं काही विचारलं. धनुभाऊ, इतकं सगळं तुमच्यावर होतं असताना मी शांत बसलो, पण आता तुम्हीच मला बोलायला भाग पाडलं. हा सूर क्षणातच निवडणुकीच्या प्रचारात पलीकडे गेला आणि सरळ राजकीय संघर्षाच्या मैदानात गेला. सभेत बसलेल्या कार्यकर्त्यांच्या नजरा गुट्ट्यांकडे खेळल्या होत्या. कारण राजकारणात असं दावे सहज पाठीमागे केले असतात.
स्टेजवर हजारो लोकांसमोर कॅमेऱ्यांसमोर असं थेट आरोप करणं म्हणजेच मोठा धाडस लागतं. गुट्टेंनी ते धाडस केलं आणि त्यामागे त्यांनी स्पष्ट सांगितलं, माझी गंगाखेडची जनता ही माझी बुलेट प्रूफ जॅकेट आहे. खरंच गेल्या निवडणुकीत त्यांनी मिळवलेले प्रचंड मताधिक्य हेच त्यांचं आत्मविश्वासाचं स्रोत होतं. धनंजय मुंडे आणि रत्नाकर गुट्टे यांच्यातील संघर्ष हा नवा नाही, पण अशा पातळीवर कधीच गेलेले नव्हते. धनंजय मुंडे हे परळीचे अत्यंत प्रभावशाली नेते, समाजाचा पाठिंबा, मोठं राजकीय घराणं आणि प्रचंड संघटना, तर गुट्टे हे गंगाखेडचे लोक भिमुख, थेट बोलणारे आणि ताकद सिद्ध करणारे आमदार आहेत. या दोघांच्या संघर्षात आता वैयक्तिक, राजकीय, आर्थिक, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय असे अनेक थर जोडलेले गेले आहेत. गुट्ट्यांनी स्टेजवरून सांगितलं, तुम्ही तिथे होतात, कोणाबरोबर होतात, काय घडलं हे सगळी माहिती माझ्याकडे आहे, पण मी आता उघड करणार नाही. पण वेळ आली तर तुम्हाला मी थांबणार नाही, असं देखील त्यांनी म्हटलंय. तर मित्रांनो, याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तूर्तास धन्यवाद. जय महाराष्ट्र.